तर दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील बाजार समितीत देखील आज पारंपरिक पद्धतीने गुळ सौदे पार पडलेले आहेत। गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते आज गुळ सौद्यांना प्रारंभ झालाय। या हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाला प्रति क्विंटल 4500 रुपये दर या हंगामात काढण्यात आलेला आहे। यंदा गुळाची आवक बाजारात कमी आहे, त्यामुळे गुळाच्या दरावर भविष्यात परिणाम होण्याची शक्यता आहे। यंदा गुळ सावधानमध्ये शुभारंभाचा दर किमान 5000 रुपये असायला हवा होता, अशी मागणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून होती। दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर मार्केट कमिटीमध्ये गुळाचा सौदा निघतो। यावर्षी आपण गुळाचा सौदा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 4500 रुपये हा पहिला सौदा निघालेला आहे। आता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये 4200 ते 4500 असाच दर आहे। मगाशी मी आता बोललो तसं जीएसटीचा प्रश्न येतो, साखर विकत घ्यावी लागते, त्याच्यामध्ये 5% शेतकऱ्यांचा तोटा होतो। तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल। आणि परराज्यातून जे गुळ येते ती वस्तुस्थिती खरी आहे। आणि मी चेअरमन झाल्यानंतर 2 वेळेला काही गाड्या पकडण्यात आल्या आणि त्यांच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे। आता सुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू। पण परराज्यातून येणारा गुळ जर आमच्या जर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे, पण परस्पर जात असेल तर ते योग्य नाही। अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीने स्थानिक शेतकरी जे आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला जो गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे। या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणाने टिकून राहावी। या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे, तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही। हे टिकून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते माझे सर्व संचालक मंडळाने आम्ही निश्चितपणाने ते प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।